हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काल माझी एक विद्यार्थिनी आली होती माझ्याकडे. तिचं वय आहे 41-42. 41 असेल किंवा आता लगेच 42 लागत असेल एवढं. ती IT इंजिनियर आहे. ती काल एवढ्या तिच्या 2 चुकांबद्दल सांगत होती आणि आता मी काय करू, एवढ्या मोठ्या चुका केलेल्या आहेत मी. आज तिला जाणवते त्या चुका. हा मी व्हिडिओ करते म्हणजे आत्ताचे यंग मुलं मुलींनी ह्या चुका करू नये एवढ्यासाठी. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांकडे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आता मी म्हटल्यासारखं ती मुलगी कम्प्युटर इंजिनियर आहे. अगदी अभ्यासात हुशार होती, व्यवस्थित अभ्यास केले आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं तिला नोकरी लागली. तिचे वडील ती 9वी-10वीत असतानाच वारलेले होते. आई लोकाचे घरात स्वयंपाक, रोजच्या पोळ्या करून देणं, असं करून तिनं मुलीला वाढवलेलं होतं. अगदी कष्टानं, पण मुलगी पण हुशार होती, व्यवस्थित होती. त्यामुळे तिला इंजिनिअरिंग झालं, BE झालं की लगेच तिला कॅम्पसमधनं नोकरी लागली. चांगल्या कंपनीत लागली, भरपूर पगार. तिला वाटलं सगळी दुनियाच आपल्या हातात आलेली आहे म्हणून. आईनं आपले जन्मात कमवलं नाही त्याच्यापेक्षा जास्त मला महिन्याला पगार मिळतो. आणि ती पगार असं उडवायची लोकाला इम्प्रेस करायला. मित्रमंडळींना अगदी कॉस्टली गिफ्ट द्यायची, मोबाईल वगैरे. कुठे गेली तरी विमानानं जायचं, विमानानं यायचं. 2 दिवस असले तरी गोव्याला जायचं, मस्त एन्जॉय करायचं, विमानानं परत पुण्याला यायचं. कुठे लग्न समारंभाला गेली तरी ती तिथे तेही अरेंजमेंट करून दिलेले असतात ना कार्यालयात आपल्याला, रूम्स वगैरे. तेच राहायची नाही, ती हॉटेलमध्ये रूम घेऊन राहायची. म्हणजे तिला लोकाला दाखवायचं होतं मी किती आता मोठी झालेली आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी सगळं माझं जीवन बदललेलं आहे. असे हे ती अगदी हायफाय राहणं, कपडे लत्ते असतील, हिंडणं फिरणं, खर्च करणं, लोकाला गिफ्ट देणं आणि अगदी महागड्या गिफ्ट. म्हणजे लोकांना वाटायला पाहिजे काय बाई हिचं, म्हणजे लोकांना इम्प्रेस करण्यासाठी. तिला वाटत होतं लहानपणी तिला कसं लोक बघायची. तिच्याकडे वडील होते तेव्हा पण ते MIDCत काम करायचे, दारू प्यायचे. त्यामुळे आई आपलं स्वयंपाक पाणी लोकाचेच करून आपल्या मुलीला बघत होती. त्यामुळे तिच्याकडे बघण्याचं लोकांचं दृष्टिकोन जरा वेगळं होतं. आता तिला वाटलं आपण काहीतरी वेगळं आहोत, मला माझं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. म्हणून ती बाकीच्यांच्याशी आपली जवळीक निर्माण करायला हे सगळं करायची. असं झालं. मग कोरोना काळाचे जरा आधी वाटते तिचे आईचा मृत्यू पण झाला. 7-8 दिवस दवाखान्यात होती. हिनं सगळं केलं व्यवस्थित आईचं पण. नंतर ही परत हिचं लग्न झालेलं होतं तोपर्यंत, पण तर काही पटलं नाही नवऱ्याचं आणि तिचं. त्यामुळे डायव्हर्स झालेला होता आणि त्या काळात तिनं ही नोकरी तिला बदलावी लागली. ही नोकरी बदलली की दुसऱ्या नोकरीला गेली. तिथे आत्ताचं एवढं पगार नव्हतं तिला, जरा कमी पगारावर तिला जावं लागलं. इलाज नव्हता का, म्हणजे तो काळ तसा होता आणि कोरोनाचं टाईमचं हे आहे. आणि इथे दुसरीकडे ती नोकरी आता अजूनही आहे, तिथे करतीये. पण तिला वाटते माझ्यासारखा अपमान होतो. नोकरीला लागताना वेळ दिलेली होती 8 ते 5 असं काहीतरी,
मात्र 5ला मी बाहेर पडला की तो ग्रुप लीडर का ग्रुप मॅनेजर काय तर म्हणाली, वाटेल तसं बोलतो, अपमान करतो सगळ्यांसमोर, एवढं टॉक्सिक वातावरण आहे, मला लगेच सोडूया असं वाटते, पण काय करू, हातात मला पगाराशिवाय 2-4 महिने मी राहू शकीन एवढे सुद्धा पैसे नाही आहेत. बघा, एवढा गले लठ्ठ पगार असून त्यामुळे काय करायचं, मी नोकरी सोडू शकत नाही का, म्हणजे नोकरी सोडली की काय करणार. एटलिस्ट म्हणाली माझ्याकडे 5-6 महिन्याचं बॅकअप असलं तरी मी सोडलं असतं, दुसरीकडे शोधली असती नोकरी. आणि आता सध्याच्या काळात ती म्हणाली नोकरी मिळणं पण एवढं सोपं नाही आहे. फ्रेश मुलं अगदी कमीला तयार असतात नोकऱ्या करायला, पण असं एक 20-21 वर्ष सर्व्हिस झालेले लोकांचं खूप अवघड आहे. हा तिचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं जाणवलेलं तिनं सांगितलं, तिला वेळ होता भरपूर नोकरीला लागताना, तेव्हा तिला काहीतरी शिकून घेता आलं असतं. एडिटिंग म्हणा, शेअर मार्केटचं म्हणा, फायनान्समधले काही कोर्स करता आले असते. हे तिनं काही केलं नाही. तिला वाटलं आपल्याला नोकरी लागली आहे म्हणजे आता काही शिकायचं कारण नाही आहे, त्यामुळे तिनं काही शिकली नाही. हे ती म्हणाली. तिची एक मैत्रीण म्हणे, तिच्यापेक्षा 10-12 वर्षांना लहान आहे, पण ती योगा तिनं कंटिन्यू ठेवलेला आहे, डान्स कंटिन्यू ठेवलेला आहे, त्यामुळे ती ऑनलाईन डान्स क्लास घेते, योगा क्लासेस घेते, त्यातनंही तिला भरपूर इन्कम मिळते. ती म्हणाली मी असं काही दुसरा इन्कम जनरेट केलेलंच नाही आहे, ही पण माझी मोठी चूक झाली. असं करायचं, दुसरं मला इन्कम सोर्स असला तर मी आता ही नोकरी सोडून टाकली असती. हे ग्रुप लीडरचं तोंडसुद्धा बघितलं नसतं आयुष्यात, आणि दुसरीकडे गेले असते किंवा घरात बसून 4 पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही, आनंदानं राहिले असते. पण आता तिला पण करता येत नाही का, म्हणजे तिनं काही स्किल मिळवलेलंच नाही आहे. त्यामुळे तिच्या 2 चुका काय झाल्या. पहिलं चूक, आलेले सर्व पैसे उडवून टाकले, आणि ज्यांच्यावर उडवले ते आता तिची ओळख सुद्धा ठेवलेली नाही. काही लोक कुठे आहेत हे तिला माहीत नाही म्हणाली. म्हणजे पहिली चूक, पहिले नोकरी लागल्यावर मी तुम्हाला सांगत असते, जेव्हा तुम्हाला पहिला पगार मिळतो तेव्हापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करायला पाहिजे. तिनं काही पैसे बाजूला ठेवलेले नाहीत, सगळे उडवून टाकलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, तिच्याकडे भरपूर वेळ होता. तिनं काही तिच्या हॉबीज, तिचे आवडीचं काही, ती आता म्हणते की एडिटिंग मला आवडते, मी शिकले असते, फायनान्स, शेअर मार्केट हे काहीतरी शिकले असते तरी मी ही नोकरी सोडून दुसरं केलं असतं. हे बघा, 20-20 वर्ष नोकरीला झाली आणि तुमच्याकडे 1-2 महिने सुद्धा पगाराशिवाय राहायचं बॅकअप नाहीये, म्हणजे काय म्हणावं. त्यामुळे यंगस्टर्सांनी लक्षात ठेवायचं, एक म्हणजे पार्ट ऑफ युअर इन्कम, 10,000 असू देत, 20,000 असू, 10% म्हणा, 20% म्हणा, जसं तुम्हाला जमते तेवढे पैसे बाजूला टाकायचे, इन्व्हेस्टमेंट करायचं, एक 5-10% एमर्जन्सी फंड म्हणून ठेवायचे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला भरपूर वेळ असतो. नोकरी संपल्यावर आपण घरी आल्यावर काही आपल्या आवडीचं शिकून घ्यायचं. आणि हल्ली तरी काही शिकायला आपल्याला बाहेर जायला पाहिजे असं नाही आहे, ऑनलाईन पण कितीतरी कोर्सेस आहेत. तुमचे आवडीचं काहीतरी शिकून घ्यायचं, तर करताना तुम्हाला आनंद पण मिळतो. आता रिसेंटली आपण बघितलं
विवेक ओबेरॉय त्यानं सिनेसृष्टीतनं बाहेर पडला, काही त्याचं सलमान खान बरोबरनी काहीतरी हे झालं, पण तो लगेच रिअल एस्टेट त्यांना आधी तयार करून ठेवलेलं होतं. त्यामुळे आज तो इथे मिळवत होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इन्कम मिळवतो. त्याला काही प्रॉब्लेम आलं नाही हे फील्डमधनं बाहेर पडलं तरी. त्यामुळे आपण सर्वांनी, एस्पेशली विशीतले मुलांनी, नोकरी लागल्यावर सगळे पैसे उडवत बसायचं नाही. थोडं इन्व्हेस्ट करायचं, एमर्जन्सी फंड ठेवायचं, नंतर मजा करा. तुम्ही मजा करू नका म्हणत नाही, तुम्ही मिळवता तुमचा पैसा. पण असं झालं की प्रॉब्लेम येऊ नये. आज तिला नोकरी सोडू शकत नाहीये, तिथे राहायचं म्हणजे टॉक्सिक पीपल म्हणतीये, एवढा त्रास होतो, काय करू कळत नाही, असं कंडिशन झालेलं आहे. आणि डायव्होर्स झाल्यामुळे कोणी तिचं नाही, आई वारलेली आहे, कोणी माणसांचा आधार पण नाही आहे. मित्र मैत्रिणी मजा करायच्या वेळेला होते, आत्ता तिचे जवळ कोणी नाही आहे. त्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टींचं जरा बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे. आणि थोडंफार ह्या दोन्ही गोष्टींकडे प्रत्येकानं कॉन्सन्ट्रेट करून, फोकस करून काहीतरी आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या हिताप्रमाणे निर्णय घ्यायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.